मालाडमध्ये आता पुन्हा एकदा जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत या पांढऱ्या पट्टीवर लाल रंगात जाहीर निषेध असं लिहिलंय। हा वाद अधिक चिघळू नये म्हणून बीएमसीनं तातडीनं मध्यस्थी करत लाल रंगावर काळा रंग फासून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केलाय। रस्त्यावर बेकायदेशीरपणे पांढरी पट्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। पण पाहतोय गेल्या महिन्यात आपण पाहिलं होतं अशाच प्रकारचा वाद उफाळून आलेला होता। जैन धर्माच्या या पांढऱ्या पट्टीचा वाद चांगलाच चिघळला होता। मनसेनं तेव्हाही आक्रमक पवित्रा घेतला होता। आताही मालाडमधून अशीच काहीशी घटना समोर येते। मालाडमध्ये पुन्हा एकदा पांढऱ्या पट्टीवरून वाद झालेला आहे। जाहीर निषेध असं मनसैनिकांकडून तिथे लिहिण्यात आलेलं आहे। मात्र हा वाद आणखी चिघळू नये, अजून आक्रमक भूमिका कोणी घेऊ नये म्हणून पालिकेने देखील याच्यावर काळ्या रंगाचा मारा केला होता। मात्र पांढरी पट्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। मुंबईच्या मालाडमधून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता समोर येतोय। मालाडमध्ये पांढऱ्या पट्टीवरून पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे।